नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगने केलेली इमिजिएट बेसिसला. कारण भारतानं काल मध्यरात्री पाकिस्तानच्या काही आतंकवादी अड्ड्यांच्यावर बॉम्ब्स टाकले आणि त्यामुळं थोडंसं युद्धाच्या सावटामुळे मार्केट गॅपडाऊन ओपन झालं. पण त्यानंतरनं इमिजिएट पहिल्या 10-15 मिनिटांमध्येच सावरलं. त्यानंतर थोडी रिकव्हरी आली, कारण ते एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईकसारखं आतंकवादी अड्ड्यांच्यावर आपण जाऊन केलेलं आहे. आणि लास्ट टाईम जसं काही पाकिस्तानकडनं रिॲक्शन आली नाही, कोणत्याही पद्धतीची ॲक्शन पाकिस्ताननं घेतली नाही, त्याच पद्धतीचा सिनेरिओ थोडासा मार्केटला वाटला, त्यामुळे रिकव्हरी आली. पण यावेळी थोडीशी डिफरंट गोष्ट अशी आहे की आपण पाकिस्तानच्या आतमध्ये बऱ्यापैकी 50 ते 100 किलोमीटर आत जिथं नागरी वस्ती आहे पाकिस्तानची, POK पाक काश्मीरमध्ये, तिथल्या टेररिस्ट अड्ड्यांच्यावर आणि महत्त्वपूर्ण त्यांच्या बेसवर अटॅक केला. ह्याच्या आधी आपण फक्त LOCला लागून ज्या बॉर्डरवर जे कॅम्प्स होते तिथं केलेलं, पण हा थोडासा फरक आहे. त्यामुळं त्यासोबत सबूत पण आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यामुळं मागच्या वेळी पाकिस्ताननं डिनाय केलेला हल्ला झाला म्हणून, पण ह्यावेळी थोडं त्यांना डिनाय करता येणार नाही आणि ऑलरेडी त्यांनी कबुलीही दिली. त्यामुळे मार्केट रिकवर झालं, पण थोडंसं खालीवर राहिलं, कारण पाकिस्तानकडून काही काउंटर ऑपरेशन्स घेऊ शकतं का यावर थोडंसं मला वाटतं मार्केट 1-2 दिवस बघेल. त्यानंतरनं जर शक्यता निवळली तर मला वाटतं मार्केटला अपवर्ड मोमेंटम सुरू होऊ शकतो. त्यामुळे तसं फारसं काही काळजीचं कारण आता वाटत नाही सध्याच्या घटकेला. जर पाकिस्तानकडून काही नवीन हालचाली आल्या किंवा आपण फर्दर अटॅक्स केले तरच काय तर मार्केटला थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. अदरवाईज मार्केट निश्चित मला वाटतं वरती जाईल. दुसरं पॉझिटिव्ह इव्हेंट आहे US फेडरल रिझर्वची आज मीटिंग आहे मध्यरात्री. त्यामुळे USचे व्याजदर काही शक्यता नाही आहे कमी होतील, अशी शक्यता खूप कमी आहे. पण ट्रम्पनी ज्या पद्धतीनं जेरॉम पॉवेल यांना प्रेशराईज केले गेल्या काही दिवसांमध्ये व्याजदर कट करण्यासाठी, त्यामुळं त्यांची कॉमेंट्री बघणं गरजेचं आहे. ते काय म्हणतात, फर्दर फ्युचर इंटरेस्ट रेट्सचा पाथ त्यांचा कसा आहे, डॉट प्लॉट्स कुठं आहेत, या पद्धतीनं मार्केटची चाल राहील. त्यानंतर इन्फ्लेशन कशा पद्धतीने ॲझ्युम करते फेडरल रिझर्व, ह्या सगळ्याचा लेखाजोखा निश्चित मला वाटते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मार्केटला मिळेल आणि त्यानंतर मार्केट एक स्वतःचे अझम्पशन करून जाईल. त्यामुळे त्या इव्हेंटकडे बघणं गरजेचं आहे. तसं व्याजदर कट तर काय होणार नाहीत, पण मला वाटतं निश्चित संकेत मिळतील फर्दर फ्युचर व्याजदर हाय कट होण्याची. आणि तसं झालं तर मला वाटतं US मार्केटला एक चांगली पॉझिटिव्ह मोमेंटम रॅली येऊ शकते. पण तो इव्हेंट बेस आहे, त्यामुळे तो एक मध्यरात्री इव्हेंट आहे. त्यामुळे उद्या सकाळचं ओपनिंग जे आहे ते पाकिस्तानची काही ऑपरेशन्स रिटर्नमध्ये काही कारवाई होते का आणि US फेडरल रिझर्वचं डिसिजन, याच्यावर मला वाटतं मार्केटचं उद्याचं ओपनिंग अवलंबून राहील. पण ज्या पद्धतीने गेले 3-4 सेशन आपण बघतोय 24,250च्या वर निफ्टी क्लोज होते आणि ज्या पद्धतीनं आजही टेरर अटॅकवर आपण चांगला मोठा आघात करूनसुद्धा मार्केटनं ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह रिॲक्शन दिले, मला वाटतं निश्चित आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. आणि त्याचं कारण FISचं बाईंग आहे. FIS कंटिन्यूस बाईंग करत आहेत गेले 10 ते 12 ट्रेडिंग सेशन्स. कालही FISने 3,800 करोडचं बाईंग केले. त्यामुळे ह्या सगळ्याचा एक लेखाजोखा बघितला तर पॉझिटिव्ह सायन्स भरपूर आहेत. त्यामुळे मला वाटतं निश्चित मार्केट फर्दर अपवर्ड मोमेंटम दाखवू शकेल. त्यानुसार थोडंसं बाय ऑन डीपमध्येच राहा. टेक्निकल लेवलसाठी उद्याच्या बाबतीत बघायचं झालं तर निफ्टी 24,505च्या वरती गेला, मेंटेन राहिला तर निश्चित फर्दर पॉझिटिव्ह मोमेंटम अपवर्ड मोमेंटम येऊ शकतो 24,800पर्यंतचा. त्यामुळे निफ्टीसाठी उद्या 24,500 क्रॉस होणं गरजेचं आहे. प्लस उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे गुरुवार असल्यामुळे, त्यामुळे 24,500च्या वर निफ्टी मेंटेन राहिला तर एक शॉर्ट कव्हरिंगसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे निफ्टीला फर्दर अपवर्ड मोमेंटम येऊ शकतो. लोअर लेवलला 24,250 मी गेल्या 3-4 व्हिडिओमध्ये बोललो आहे की 24,250 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आजही ऑलमोस्ट 24,300पर्यंत आलेला. त्यामुळे जोपर्यंत 24,250च्या वर आहे तोपर्यंत निश्चित पॉझिटिव्ह बायसने ट्रेड करणं गरजेचं आहे. 24,500च्या वर गेला तर उद्याच्या सेशनला एक चांगली फर्दर रिकव्हरी रॅली येऊ शकते. या निफ्टीच्या लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता, पण मोस्ट ऑफ द टाईम बाय अँड डीप राहा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कालही म्हटलं 54,500च्या वर गेलं तर फर्दर रिकव्हरी येईल. आज 54,600च्या आसपास बंद आहे. 54,500च्या वर मेंटेन राहिला तर 55,000पर्यंत जाण्याची क्षमता बँक निफ्टीमध्ये आहे. लोअर लेवलला जर 54,500 थोडा ब्रेक झाला काही कारणास्तव तर मला वाटतं थोडंसं डिक्लायनिंग येऊ शकतं 54,200 ते 300पर्यंत. बँक निफ्टीसाठी 54,500च्या वर 55,000, 54,500च्या खाली एक 200-300 पॉईंटची डिक्लायनिंग 54,200 ते 300पर्यंत येऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड
करू शकता. आज NSEमध्ये 1640 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 24 शेअर्स वाढले, त्या बाजूला 26 शेअर्समध्ये पडझड आहे. NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. निफ्टीमध्ये समूह थोडी मिक्स रिॲक्शन आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज फार्मा आणि FMCG सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. 0.5% मायनस राहिले दोन्ही इंडेक्स. पण बाकी रियालिटी, ऑटो, मेटल आणि बँकिंग सेक्टरवर, या सगळ्या सेक्टरवर चांगली तेजी बघायला मिळाली, ज्याच्या परिणामामुळे मार्केट्स चांगले पॉझिटिव्हमध्ये जाऊन क्लोज झालेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स 0.5% मायनस आहेत. डाव फ्युचर्स 250 पॉईंट प्लस आहे, पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामुळे US ऑलरेडी फ्युचर्स पॉझिटिव्ह आहेत. फक्त बघणं गरजेचं आहे की फेडरल रिझर्व्हचे डिसिजन झाल्यानंतरनं पोस्ट फेडरल रिझर्व्ह मीटिंग US मार्केटची चाल कशी राहील त्या अनुषंगानं आणि आपल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या अनुषंगानं उद्या मार्केटचं ओपनिंग राहील. पण बाय ऑन डीप जोपर्यंत 24,250 वर आहे, निश्चित बाय ऑन डीप राहा. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.